वेलकम स्टुडंट. 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपला 14 चॅप्टर आहे अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स. तर त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 50 आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 50 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सपांड. ए प्लस बी किंवा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचे फॉर्म्युले यूज करून हे दोन फॉर्म्युले यूज करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. जसं की पहिला प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये जस्ट मिनिट. तर पहिल्या प्रॉब्लेम मध्ये हा जो आहे 5a प्लस 6b स्क्वेअर. तर त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज करायचा. त्याच्यानंतर ए ची व्हॅल्यू ठेवणार आपण एच्या ठिकाणी ठेवणार 5a प्लस जिथे बी आहे त्या ठिकाणी बी ची व्हॅल्यू ठेवणार 6b ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे पहिला ए स्क्वेअर आहे तर ए स्क्वेअरच्या जागी 5a स्क्वेअर प्लस 2a. तर एच्या ठिकाणी 5a मल्टिप्लाय बी आहे, बी म्हणजे 6b व्हॅल्यू ठेवली प्लस बी स्क्वेअर आहे 6b स्क्वेअर. आता हा ब्रॅकेट एक्स म्हणजे हे सगळं मल्टिप्लिकेशन आणि स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळून जाईल. त्याच्यामध्ये 5चा स्क्वेअर किती येईल? 5 5 जा 25 ए आणि त्याचा पण स्क्वेअर करायचा म्हणजे 25 ए स्क्वेअर प्लस पहिला नंबरचं मल्टिप्लिकेशन करूया. 2 5 जा 10 आणि 10 6 जा किती येणार? 60. म्हणजे 60 आले आणि त्याला काय जोडायचं? ए आणि बी म्हणजे ते येणार 60 ए बी प्लस 6चा स्क्वेअर 6 6 जा 36 आणि बीचा स्क्वेअर म्हणजे काय होणार? 36 बी स्क्वेअर. तर हे आपलं पहिला ब्रॅकेट एक्सपान्शन, तर त्याचा आन्सर असणार. आता नेक्स्ट जे ब्रॅकेट एक्सपान्शन आहे ते आहे ए अपॉन 2 प्लस बी अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन करत असताना इथे आपण प्लस आहे म्हटल्यावर नक्कीच प्लसचा फॉर्म्युला यूज करणार. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. आता एच्या ठिकाणी किती व्हॅल्यू पुट करणार आपण? ए ची व्हॅल्यू पुट करणार ए अपॉन 2. एच्या ठिकाणी पुट करणार प्लस बी, बीच्या ठिकाणी पुट करणार बी अपॉन 3 इज इक्वल टू. तर पहिला ए आहे ए म्हणजे एच्या ठिकाणी येणार ए अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 ए बी. इथे एच्या ठिकाणी ए अपॉन 2 मल्टिप्लाय बी आहे तर बीच्या ठिकाणी काय येणार? बी अपॉन 3 प्लस बी स्क्वेअर. बीच्या ठिकाणी बी अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके नेक्स्ट. तर इथे ए चा स्क्वेअर केला तर ए स्क्वेअर येणार आणि 2 चा स्क्वेअर केला तर हा वरती ए स्क्वेअर आला आणि खाली 2 2 जा 4. ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे दोघांचा पण करायचा. ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 प्लस आता हा 2 आहे न्यूमरेटर मध्ये, हा आहे डिनॉमिनेटर मध्ये, तर एकमेकाला काय होते? कॅन्सल. आणि कोण राहील? ए मल्टिप्लाय बी म्हणजे ए बी आणि खाली कोण राहिला? फक्त 3 प्लस इथे बी चा स्क्वेअर येणार बी स्क्वेअर आणि 3 चा स्क्वेअर 3 3 जा 9. तर हे काय असणार आहे आपलं ब्रॅकेट एक्सपान्शन. ओके 9 आहे बी स्क्वेअर अपॉन 9. नेक्स्ट प्रॉब्लेम 2p आता मध्ये मायनस आहे 3q ब्रॅकेट स्क्वेअर. जर मायनस असेल तर मायनस साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर एच्या ठिकाणी व्हॅल्यू किती ठेवायची? 2p मायनस बीच्या ठिकाणी 3q. ओके 3q. सो ए स्क्वेअर म्हणजे 2p ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2a. ए ची व्हॅल्यू किती? 2p मल्टिप्लाय बी ची व्हॅल्यू. तर बी ची व्हॅल्यू किती येणार आहे? 3q प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे इथे 3q जो आहे तर बी ची व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू ठेवली 2p, बी ची व्हॅल्यू 3q, बी स्क्वेअर म्हणजे 3q चा स्क्वेअर. आता इथे 2 चा स्क्वेअर केला 2 2 जा 4 आणि p चा स्क्वेअर म्हणजे p स्क्वेअर मायनस आता मल्टिप्लाय करूया आधी 2 2 जा 4 आणि 4 3 जा 12. 12 आणि त्याला काय जोडायचे? p आणि q प्लस 3 चा पहिल्यांदा स्क्वेअर केला 3 3 जा 9 आणि परत हा काय आहे? q आहे q स्क्वेअर. ओके दॅट इज रिक्वायर्ड. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये एक्स मायनस मध्ये आता मायनस आहे एक्स मायनस 2 अपॉन एक्स. सो इथे सुद्धा मायनसचाच फॉर्म्युला यूज करणार म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय बी प्लस बी स्क्वेअर. एच्या ठिकाणी किती व्हॅल्यू ठेवणार? एक्स मायनस बीच्या ठिकाणी किती व्हॅल्यू ठेवणार आपण? 2 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता ए स्क्वेअर आहे ए स्क्वेअर म्हणजे एच्या ठिकाणी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय ए. एची व्हॅल्यू किती ठेवायची? एच्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवायची आपल्याला एक्स. ओके आणि बीच्या ठिकाणी किती ठेवणार आहे आपण? 2 अपॉन एक्स. ओके जिथे बी आहे तिथे 2 अपॉन एक्स प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे ही बीची व्हॅल्यू 2 अपॉन एक्स
ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता इथे एक्सचा स्क्वेअर काय होणार, एक्स स्क्वेअर हा एक्स न्यूमरेटर मध्ये आहे, हा डिनॉमिनेटर मध्ये. एक्सला एक्स काय होणार, कॅन्सल. मायनस 2 2 जा 4. ओके, 4 घेतल्यानंतर इथे प्लस 2 चा स्क्वेअर येणार 4 आणि एक्सचा स्क्वेअर येणार एक्स स्क्वेअर. तर हे काय होणार आपलं ब्रॅकेट स्क्वेअरचं काय एक्सपान्शन आहे. तर नेक्स्ट बघूया प्रॉब्लेम. आता फिफ्थ जे एक्सपान्शन आहे ते आहे ax प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर. इथे प्लसचं असल्यामुळे आपण प्लसचा फॉर्म्युला वापरणार. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर केल्यावर काय येणार, ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला. फॉर्म्युल्यामध्ये पहिला ए ची व्हॅल्यू ax अशी पुट करणार प्लस बी ची व्हॅल्यू by ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता इकडे पण तसंच करूया. ए ची व्हॅल्यू ax स्क्वेअर आहे म्हटल्यावर स्क्वेअर प्लस 2 ए ची व्हॅल्यू ax आणि बी ची व्हॅल्यू by प्लस बी स्क्वेअर म्हणजे बी ची व्हॅल्यू काय आहे by स्क्वेअर. आता इथे एक्सपांड केल्यावर ए चा स्क्वेअर येणार ए स्क्वेअर आणि एक्स चा स्क्वेअर येणार एक्स स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय पहिल्यांदा लिहूया ए आणि बी आणि नंतर लिहूया एक्स आणि वाय. 2ab xy प्लस बी चा स्क्वेअर येणार बी स्क्वेअर आणि वाय चा स्क्वेअर येणार वाय स्क्वेअर. सो हे काय असणार आहे तुमचं एक्सपान्शन. ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2ab xy प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर अँड दॅट इज रिक्वायर्ड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7m-4 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करायचं. तर इथे कुठला फॉर्म्युला वापरणार, मायनस असल्यामुळे मायनसचा. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करणार आहे. एच्या ठिकाणी काय ठेवणार, एची व्हॅल्यू ठेवणार आपण 7m आणि बीची व्हॅल्यू ठेवणार 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 7m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय एची व्हॅल्यू 7m आणि मल्टिप्लाय बीची व्हॅल्यू येणार 4 प्लस बी स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर बीची व्हॅल्यू. त्या दोन्ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर इथे 7 चा पहिल्यांदा स्क्वेअर करायचा. 7 7 चा 49 आणि हा व्हेरिएबल एम चा स्क्वेअर येणार एम स्क्वेअर मायनस इथे आधी मल्टिप्लाय करून घ्या. 2 7 चा येणार 14 आणि 14 4 जा 56. सो हा 2m स्क्वेअर आहे 56 आणि त्याला हा m जो आहे तो तिथे लिहा प्लस 4 चा स्क्वेअर 4 4 जा 16 म्हणजे आपला आन्सर काय आला परत इथे लिहितो 49m स्क्वेअर मायनस 56m प्लस 16 अँड दॅट इज रिक्वायर्ड. हे सर आपल्याला एक्सपान्शन फाइंड आउट करायचं. आता नेक्स्ट एक्सपान्शन आहे एक्स प्लस 1/2. हा ब्रॅकेट आपल्याला एक्सपांड करायचा. प्लस आहे म्हटल्यावर प्लसचा फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथे एच्या ठिकाणी किती व्हॅल्यू ठेवणार, पहिली व्हॅल्यू कुठे घेतली आहे एक्स प्लस बी. ईच्या ठिकाणी किती व्हॅल्यू पुट करणार 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. नाव ए स्क्वेअर एची व्हॅल्यू काय ठेवायचे एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2ab एची व्हॅल्यू एक्स मल्टिप्लाय बीची व्हॅल्यू किती येणार 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर येणार प्लस आता इथे न्यूमरेटर मध्ये हा 2 आहे आणि हा 2 जो आहे तो खाली डिनॉमिनेटर मध्ये. तर मग मी सांगितलं एक न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये कॅन्सल होणार. तर तो झाल्यानंतर सॉरी इथे फक्त स्क्वेअर लिहू नका कारण बी ची व्हॅल्यू फक्त 1/2 स्क्वेअर इकडे लिहायचं. ओके, एक्स 1 चा किती येणार एक्स प्लस हा स्क्वेअर इथला लिहू नका. 1 चा स्क्वेअर येणार 1 आणि 2 चा स्क्वेअर येणार 4. म्हणजे ह्या एक्सपान्शनचा आन्सर काय आला एक्स स्क्वेअर प्लस एक्स 1/4 दॅट इज रिक्वायर्ड. नाव नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेलं आहे ब्रॅकेट एक्सपान्शन ए मायनस 1/a ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे आपल्याला एक्सपांड करायचं. हे जर एक्सपांड करायचं असेल तर आपण कुठला फॉर्म्युला वापरणार, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. आता एक्सपांड हे करायचं त्यामुळे एच्या ठिकाणी एच व्हॅल्यू ठेवणार आणि बीच्या ठिकाणी मात्र 1/a. बीची व्हॅल्यू काय पुट करणार आपण 1/a. मग ए स्क्वेअर एचा स्क्वेअर म्हणजे ॲज इट इज एच मायनस 2 इंटू ए ची व्हॅल्यू आपण एच ठेवली. बी ची व्हॅल्यू मात्र काय ठेवले 1/a प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1/a ब्रॅकेट स्क्वेअर.
तर ज्या ठिकाणी ए आहे तिथे एच पुट करायचं, ज्या ठिकाणी बी आहे तिथे 1/a. तर एचं स्क्वेअर केलं तर ए स्क्वेअर व्हेरिएबल आहे म्हणजे ए स्क्वेअरच आहे ना. हा ए आहे तो न्युमरेटर मध्ये आहे, हा आहे तो डिनॉमिनेटर मध्ये. एक न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये तीच टर्म असेल तर ते एकमेकाला काय होणार, कॅन्सल. 2 1 2 प्लस पहिला 1चा स्क्वेअर करूया. 1चा स्क्वेअर येणार ॲज इट इज 1 आणि डिवायडेड बाय एचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर. तर हे आपलं एक्सपान्शन काय आलं, ए स्क्वेअर मायनस 2 प्लस 1/a, सॉरी 1/a स्क्वेअर. हे त्याचं एक्सपान्शन येणार. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द ऑप्शन्स गिवन बिलो इज द स्क्वेअर ऑफ पॉलिनॉमियल. हा जो पॉलिनॉमियल आहे याचा जर आपण स्क्वेअर केला तर खालीलपैकी कोणता ऑप्शन करेक्ट असेल. तर दिलेला पॉलिनॉमियल आधी राईट डाऊन करूया. 8 मायनस 1/x. तरी काय याचा स्क्वेअर घेतला, याचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा असेल तर कुठला फॉर्म्युला यूज करणार, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचा फॉर्म्युला काय आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर इथे ए ची व्हॅल्यू आपण पुट करणार 8 मायनस बी ची व्हॅल्यू 1/x ब्रॅकेट स्क्वेअर. ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे 8चा स्क्वेअर मायनस 2ab. ए ची व्हॅल्यू 8, बी ची व्हॅल्यू 1/x प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1/x ब्रॅकेट स्क्वेअर. आता 8चा स्क्वेअर केला तर 8 8 किती येणार, 64 मायनस 2 मल्टिप्लाय 8, 2 8 16 येणार आणि 16 ने परत पुढे 1 ला मल्टिप्लाय केलं, 16 1 16 आणि अपॉन मध्ये कोण आहे 16 एक्स. ओके, ते केल्यानंतर प्लस इथे 1चा स्क्वेअर येणार 1 आणि एक्सचा स्क्वेअर केल्यावर येणार एक्स स्क्वेअर. ओके, तर कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे, हा कुठल्याला मॅच होतोय, ऑप्शन 3 ला. 64 16 मायनस एक्स, इथे मायनस आहे 1/x स्क्वेअर, इथे मायनस आहे इथे मायनस. तर ऑप्शन 3 त्याच्यातलं करेक्ट असणार आहे. तर आता थर्ड क्वेश्चन आहे, ऑफ विच ऑफ द बायनॉमियल गिवन बिलो इज दिस एक्सप्रेशन. ते एक्सप्रेशन काय आहे ते आधी घेऊया. एम स्क्वेअर एन स्क्वेअर प्लस 14 एम एन पी क्यू प्लस 49 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर. ओके, तर हा कुणाचा ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे हे थोडक्यात सांगायचं आहे. तर हे आपण खरं तर काय करत होतो, ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड करून हे आन्सर मिळत होतं. तर हे आन्सर कुणाचा ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे, तर नक्कीच हा कुणाचा तरी ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे. त्यासाठी काय करायचं, एम स्क्वेअर एन स्क्वेअर आहे त्याच्यातनं फक्त यम आणि एन घ्यायचे म्हणजे त्यांचे स्क्वेअर बाजूला ठेवायचे. प्लस इथे जो आहे 49, तर 49चा स्क्वेअर रूट किती येणार 7, कारण 7चा स्क्वेअर 49, 49चा स्क्वेअर रूट 7 आणि इथे पण स्क्वेअरच्या ऐवजी फक्त त्याचे स्क्वेअर रूट घ्यायचे पी आणि क्यू म्हणजे काय एम एन प्लस 7 पी क्यूचं ब्रॅकेट स्क्वेअर असणार. त्यामुळे तो कुणाचं एक्सपान्शन असणार आहे, याच्या स्क्वेअरचं एक्सपान्शन असणार आहे. ओके, इथे ऑप्शन मध्ये स्क्वेअर दिला असतं तरी चाललं असतं. त्याच्यावरून लक्षात ठेवा की याचं ते ब्रॅकेट एक्सपान्शन आहे. तर आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 मध्ये यूज एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड आउट इट्स व्हॅल्यू. आपल्याला स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे 997 त्याचं स्क्वेअर. इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन न करता काय करायचं आहे, एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणजे ए प्लस बी किंवा ए मायनस बी यापैकी जे फॉर्म्युले यूज होतील ते तिथे यूज करायचे आणि मग आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कंपल्सरी तुम्ही एक्सपान्शन फॉर्म्युलाच यूज करायचा आहे. आता 997 याचा स्क्वेअर फाइंड आउट करताना हे आपल्याला कसं लिहिता येईल, तर 1000 मधून आपण किती मायनस करणार, 3 मायनस केले तर त्याची व्हॅल्यू किती येते 997. मग हे असं लिहिलं आपण ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आपल्या लक्षात आलं की आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय बी प्लस बी स्क्वेअर. आता इथे ही जी व्हॅल्यू आहे ती इथे घेऊया 1000 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू 1000, बी ची व्हॅल्यू 3 पुट करूया. पहिल्यांदा कोण आहे एचा स्क्वेअर म्हणजे 1000चं काय होणार स्क्वेअर मायनस 2a, ए ची व्हॅल्यू 1000 आणि बी ची व्हॅल्यू 3 प्लस बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर करणार आपण 3चा स्क्वेअर करणार. आता इथे जर 1000चा स्क्वेअर पाहिजे असेल आपल्याला तर 1चा स्क्वेअर 1च येणार आणि पुढच्या 3 0 आहे तर त्या डबल होणार. स्क्वेअर असल्यामुळे काय होणार डबल. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 मायनस 2 1 2 2 3 6 आणि ह्या नेक्स्ट 3 0. ओके, त्या ऍज इट इज लाईट. इथे काही स्क्वेअर नाही आहे त्यामुळे आपण फक्त 3 0 घेतला इथे. ओके, प्लस 3चा स्क्वेअर 3 3 3 मल्टिप्लाय 3 9. आता इथे 1 बाय 1 करा किती आहे याच्यावर 10, इथे 1 वर 6 0 आहे 1 2 3 4 5 6. ओके, 10 लाख झाले ते, त्याच्यातून किती मायनस करायचे तर 6000 मायनस करायचे. इथे काय होणार 0 मायनस 0 0 झाले 0 मायनस करायचंय 6 मायनस हे होणार नाही तर कॅरी घ्यायला पाहिजे इथे.
म्हणजे इथे किती होणार 10 येणार, पण कॅरी द्यावी लागणार त्यामुळे 9. इथे सुद्धा 10 होणार पण पुढे कॅरी द्यावी लागेल 9. आता इथे किती झाले 10. ओके, सो 10 मायनस 6 केले तर किती आले 4. परत 9 ॲज इट इज आणि इथं तर 0 राहिला. म्हणजे आन्सर किती आला 99,000. अजून आपल्याला 9 हे ऍड करायचे. सॉरी 9,94,000 प्लस 9 केल्यावर काय होणार 9,94,009 आले. ओके, हे 9 आहे. फायनल आन्सर मी व्यवस्थित घेतो इथे. आन्सर किती आलेला आहे आपलं 9,94,009. जस्ट अ मिनिट. 9 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके, आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 102. तर त्या 102 चा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं. 102 आपण कसं लिहू शकतो 100 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. 102 ऐवजी काय लिहिलं 100 प्लस 2. आता इथे जर प्लस असेल तर कुठला फॉर्म्युला यूज करणार आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचा फॉर्म्युला काय येतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, मगाच्या फॉर्म्युलापेक्षा मध्ये इथे प्लस आहे, बाकी सगळा फॉर्म्युला तोच आहे. आता इथे ए प्लस बी तर इथली व्हॅल्यू पुट करूया आपण. कसं लिहिलं ते आपण 100 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता इथे एची व्हॅल्यू किती ठेवणार आपण 100 त्याचा स्क्वेअर प्लस 2a. एची व्हॅल्यू परत 100 आणि बी ची व्हॅल्यू किती ठेवणार एची व्हॅल्यू 100 ठेवल्यानंतर बी ची व्हॅल्यू 2 प्लस बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार 2 चा स्क्वेअर. त्याच्यात 1 चा स्क्वेअर 1च येणार आणि पुढचे 2 झिरो डबल होणार. जसे मागच्या वेळी 3 च्या डबल 6 झाले तसे 2 च्या डबल किती होणार 4 होणार. ओके, 10,000 मध्ये प्लस आहे आता इथे 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि वरच्या 2 झिरो किती झाले 400 प्लस 2 चा स्क्वेअर किती येणार 4. म्हणजे थोडक्यात आपला आन्सर या तिघांची जर ऍडिशन केली आपण 10,404 10,404 अँड दॅट इज रिक्वायर्ड. ते सर आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ओके, नेक्स्ट स्क्वेअर जो आपल्याला फाइंड आउट करायचा तो आहे 97. त्याचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा. 97 चा स्क्वेअर कसं फाइंड आउट करता येणार 100 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. 100 लिहायचं 100 मायनस 3 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता 97 मायनस आला म्हणजे फॉर्म्युला सुद्धा कुठला वापरणार मायनस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय आन्सर त्याचं ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता याच्यामध्ये इथे ए ची व्हॅल्यू किती ठेवणार आपण ए ची व्हॅल्यू ठेवणार 100 आणि यानुसार 100 आणि बी ची व्हॅल्यू ठेवणार 3 ब्रॅकेट स्क्वेअर. मग ए स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार 100 चा स्क्वेअर मायनस 2 ची व्हॅल्यू 100 मल्टिप्लाय बी तर बी ची व्हॅल्यू किती येणार 3 प्लस बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार 3 चा स्क्वेअर. आता 100 चा स्क्वेअर मग असे सांगितलं तसं 1 चा स्क्वेअर येणार 1 आणि हे 2 झिरोचे काय होणार डबल होणार 4 होणार. ते मायनस 2 1 जा 2 2 3 जा 6 आणि नेक्स्ट 2 झिरो म्हणजे किती आले 600 प्लस 3 चा स्क्वेअर किती येणार 9. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करा 10,000 जे आहे त्याच्यामधून 600 मायनस करा. 0 मायनस 0 0 0 तर इथे कॅरी घ्यावी लागेल म्हणजे इथं 0 राहतील इथं पुढे कॅरी द्यायची आहे म्हणून 9 आणि इथं मात्र 10 मायनस 6 येणार 4 आणि 9. ओके, म्हणजे किती आले 9,400 आणि त्याच्यामध्ये अजून किती मिळवायचे पुढचे 9 म्हणजे 9,409 दॅट इज रिक्वायर्ड. ओके, नाव नेक्स्ट नंबर ज्याचा आपल्याला स्क्वेअर फाइंड आउट करायचा तो आहे 1005 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तर हे कसं करता येईल आपल्याला तर 1000 प्लस 5 त्याचा काय करायचा ब्रॅकेट स्क्वेअर. 1000 कसं लिहिता येईल 1000 प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. तर प्लसचा आहे म्हटल्यावर कुठला फॉर्म्युला वापरणार ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, इथे ए ची व्हॅल्यू ठेवणार आपण 1000 आणि बी ची व्हॅल्यू ठेवणार 5 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इकडे ए स्क्वेअर आहे ए स्क्वेअर म्हणजे 1000 चा स्क्वेअर प्लस 2ab ए ची व्हॅल्यू 1000 प्लस बी ची व्हॅल्यू 5 आणि लास्टला बी चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार 5 चा स्क्वेअर. ते केल्यानंतर 1000 चा जर इथे स्क्वेअर तो 1 चा स्क्वेअर किती येणार 1 येणार आणि जसं मी मागच्या वेळी सांगितलं 0 काय होतात आहे त्याच्या डबल आता 3 झिरो आहे त्याच्या टोटल किती होतील 3 च्या डबल 6 म्हणजे 2 4 6 प्लस 2 1 जा 2 2 5 जा 10. ओके, 2 1 जा 2 2 5 जा 10 आणि नेक्स्ट 3 झिरो म्हणजे किती येणार 10,000. ओके, 5 चा स्क्वेअर 5 5 जा 25
आता या सगळ्यांची जर आपण ऍडिशन केली तर ती ऍडिशन केल्यानंतर किती येणार आहे? इथे 10 lakh जस्ट मिनिट 10,025 ओके 10,10,025 तर हे आपलं काय येणार आहे करेक्ट आन्सर येणार आहे.